नमस्कार मंडळी. तर आज मी बागेत आली हार्वेस्टिंग करायला, कारण हार्वेस्टिंगसाठी खूप साऱ्या भाज्या आता तयार आहेत आणि हार्वेस्टिंग करणं हा एक नेहमीच आनंददायी उपक्रम असतो. कारण आपण जे 2-3 महिने खूप कष्टाने प्रेमाने वाढवलेलं असतं असा भाजीपाला तो आपल्या हाताने तोडायचा आणि मग नंतर त्याची काहीतरी छान रेसिपी करायची, भाजी करायची आणि खायची, यामधला आनंद खरंच खूप अवर्णनीय, खूप छान असतो. तर म्हटलं हा सगळा आनंद आज तुमच्याबरोबर पण शेअर करावा. काय काय गेल्या 2-3 महिन्यांमध्ये मी लावलं होतं आणि काय काय हार्वेस्टिंगला आलं आहे ते पण तुम्हाला दाखवावं आणि हा सगळा आनंद तुम्ही पण माझ्याबरोबर एन्जॉय करावा म्हणून हा आजचा व्हिडिओ आहे. तर आता दाखवते की काय काय हार्वेस्टिंगला आलं आहे. तर पाहिलं तर ही इथे ढबू मिरची म्हणजेच ग्रीन कॅप्सिकम आहे. तर ह्या बघा इथे पुष्कळ लागलेल्या आहेत कॅप्सिकम. तसंच फुलं पण दिसतील आलेली बरीच सारी. तर ह्याचं हार्वेस्टिंग आपल्याला करायचं आहे. त्याच्यानंतर वांगी पण पुष्कळ लागलेली आहेत. तर इथे बघू शकतो. तर वांग्याचं हार्वेस्टिंग करायचं आहे. तसंच तुम्ही बघितलं तर स्ट्रॉबेरी पण लागली ॲक्च्युली, पण थोडी पक्ष्यांनी खाल्ली आहे ती, पण ठीकच आहे कारण पक्ष्यांचा सुद्धा तो एक मला वाटतं हक्क आहे माझ्या बागेवर. तर मी नाही पण पक्ष्यांनी खाल्ल्या ना त्याच्यासुद्धा आनंदच मिळतो आपल्याला. तर दुसरं इथे पण थोड्या कॅप्सिकम आलेल्या दिसतील आपल्याला. कॅप्सिकम ॲक्च्युली खूप ठिकाणी आले आहेत. इथे पण आले आहेत. त्या बाजूला पण अजून एक झाड आहे तिथे पण आले आहेत. गंमत म्हणून दाखवते, यावेळी मी ऊस पण लावला. इथे ऊस पण खूप छान वाढतोय. तर पुढची जी हार्वेस्टिंगला भाजी आली आहे माझ्याकडे तर ती आहे दोडका. तर हे बघा एक 4 ते 5 फुल ग्रोन दोडके इथे दिसत आहेत. इथे पण आहे, इथे पण आहेत आणि तिथे पण एक खाली आला आहे. तर हे दोडक्याचा हा माझा जवळजवळ 3रा तोड आहे. म्हणजे ह्याच्या आधी 2 वेळेला मी हार्वेस्टिंग केलेलं आहे आणि हे आता 3rd टाईम मी करते आहे हार्वेस्टिंग. तर दोडका हार्वेस्टिंगला आलेला आहे. तसंच तोंडली पण बघू शकता, ही पण भरपूर सारी लागली आहेत. ही पण हार्वेस्टिंगला आली आहेत आणि अतिशय हेल्दी असं तुम्हाला हा वेल दिसेल तोंडलीचा. आणि तोंडली पण अशी खूप मोठी मोठी झालेली आहे. तर ही पण आता मी कापणार आहे. तर चला आता हार्वेस्टिंगला सुरुवात करूया. तर ह्याला तुम्ही विचाराल की मी काय खत घातलं आहे. तर ह्याला मी मधनं एक 15 दिवसांनी जीवामृत दिलं आहे. त्याच्यानंतर माझ्या घरचं कंपोस्ट, किचन वेस्ट कंपोस्ट, त्याच्यानंतर शेणखत. म्हणजे आता उन्हाळ्यात नाही घातलं, पण जेव्हा थंडी होती तेव्हा मी ह्याला शेणखत दिलेलं होतं. आणि बाकी काही नाही, जास्त काही खतं मी घातलीच नाही ह्याला. तर असा हा मस्त आता वाढलेला वेल आहे आणि तोंडली पण चांगली भरपूर लागली आहेत आता. अजून दिसतंय कुठे? हां, इकडे पण आहे. बरीच लागली आणि मोठी झाली आता चांगली. शोधायला लागतात अशी. आणि हे पण ना खूप गंमत आहे की अशी पानांच्या आड लपलेलं एखादं तोंडलं आपल्याला दिसलं ना की काय आनंद होतो. आणि मग असं शोधायचं की कुठे अजून मिळतंय का, अजून मिळतंय का. आता हा तोड झाला ना की मी ह्याला परत खत देणार आहे. म्हणजे अजून ह्याला फुलं येतील. कारण जी काही झाडाची शक्ती असते ती सगळी ही फळं वाढवण्यात खर्ची झालेली असते. त्यामुळे एकदा आपण ही झाडावरचा भाजीपाला किंवा फळं कापली की त्याला नेहमी एक खताची परत मात्रा द्यायची असते. तर आता मी संध्याकाळी आत्ता खूप ऊन आहे सो आत्ता देणार नाही, पण संध्याकाळी मी ह्याला परत खत देईन. तर ही आजची तोड आहे आणि अजून थोडी मी काल काढलेली पण आहे तोंडली. तर ती आणि ही मिळून माझी भाजी नक्की होईल. तर आता आपण दोडक्याचं कटिंग करूया. तर माझी अशी नेहमी इच्छा होती की निदान आठवड्यातले 3 दिवस तरी आपण आपल्या घरी पिकवलेली भाजी खायला पाहिजे. कारण ही जास्त हेल्दी ऑर्गॅनिक रित्या पिकवलेली भाजी ही नेहमीच आपल्या शरीरासाठी चांगली असते. तर आत्ता माझ्या 3 वेळेला आठवड्यातनं घरच्या भाज्या बनतात.
आणि इथे बघू शकता कोबी, फ्लॉवर हे पण लावलं आहे, पण हे आता अजून होतं आहे रेडी. हां, अजून एक गोष्ट दाखवायची राहिली. अजून एक गोष्ट हार्वेस्टिंगला आली आहे, ती म्हणजे हे खरबूज. तर तुम्ही म्हणाल की हे असं मी पिशवीत का लपून ठेवलं आहे, तर हे ॲक्च्युली याला ना फळमाशी लागते आणि मग एकदा त्या फळमाशीने आत अंडी घातली की पूर्ण फळ खराब होऊन जातं. म्हणून मी त्याला अशी ही पिशवी घातली आहे. तर माझ्या मते तरी हे आता तयार झालं आहे. बघूया कापून. इथे अजून एक आलं आहे, पण ते थोडंसं छोटं आहे, तर ह्याला वेळ अजून व्हायला. पण माझ्या मते हे झालं असेल. तर आता ह्याचं पण आपण हार्वेस्टिंग करूया, बघूया कसं निघतं आहे. आणि हे पण कंपोस्टमधनं आलेलं आहे. हे मी काही लावलेलं नव्हतं बी, असंच कंपोस्टमधनं उगवून आलेलं आहे हे. वांगी करूया आता हार्वेस्ट. एवढे काटे आहेत ना ह्याला, बापरे. काल पण मी थोडी वांगी कट केली आहेत. कसले काटे आहेत बघा, कसले लागतात ना हाताला. कॅप्सिकम करूया आता. तर आता मी लिंबा तोडायला लिंबाच्या झाडापाशी आले आहे. तर इथे एक मला फुलपाखरू दिसतं आहे आणि आय थिंक ते कॉमन मॉर्मॉन आहे. कॉमन मॉर्मॉनचं लिंबाचं झाड हे होस्ट प्लांट आहे. म्हणजे लिंबाच्या पानांवर हे फुलपाखरू नेहमी अंडी घालत असतं. तर मला असं वाटतं आहे की हे त्याच्यासाठीच इथे असं टेहाळणी करत उडतं आहे. तर अशी फुलपाखरं आपल्या बागेमध्ये येणं हे म्हणजे आपली बाग खूप ऑर्गॅनिक आणि खूप सुदृढ आहे याचं एक टेस्टर आहे. तर फुलपाखरं आपल्या बागेत येत आहेत आणि फुलांवर बसत आहेत, ह्याचाच अर्थ आपल्या बागेमध्ये कमीत कमी केमिकलचा वापर केला गेलेला आहे. तर ही काही लिंब मी मगाशीच तोडून ठेवली होती आणि अजून काही आहेत ती इथे अजून कच्ची आहे, इथे दिसू शकता. आणि हे जे दिसत आहे तुम्हाला ह्याच्यावर मी हा एक डबल बीनचा वेल आहे तो सोडला आहे. तर एक शेंग आली आहे अजून, हे बघा ही अशी शेंग आहे त्याची डबल बीनची, किंवा इथे पण लागली आहे बघा ही. तर अशा भरपूर शेंगा येतील ह्याला, कारण भरपूर ह्याला फुलं पण आलेली आहेत. तर असा होता हा आजचा हार्वेस्टिंगचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला मला जरूर सांगा. आणि बागकामावरचे असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन भागात. तोपर्यंत बाय.